गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आज आपण करंज्याची रेसिपी पाहणार आहोत. तुमच्याही घरी आज सगळ्यांच्या घरी आता दिवाळीमुळे करंजी लाडू बनतच असेल, तर आमच्याही घरी आज बनत आहे, तर त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत. त्यासाठी करंजीचं पीठ तयार केले, जे की रव्यापासून बनले. रवा, दूध आणि थोडंसं शेवटी तेल लावून ते मळून घेतले. नंतर मळून घेतल्यानंतर त्याचे थोडे लाटून घेतले, जसे पुरीच्या साईज एवढं लाटून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं जे सारण असतं, मला गुळाच्या आवडतात, गुळ आणि तिळाच्या, म्हणून तीळ आणि गुळाचं सारण तयार करून घेतलेलं आहे. आणि ते एक साचा असतो, त्या साच्यामध्ये पुरीच्या आकाराचं लाटलेलं ते ठेवायचं, त्याच्यामध्ये ते भरायचं. सारण केलेलं भरल्यानंतर ते अशा प्रकारे तयार होते. आणि अशा प्रकारे तयार झाल्यानंतर मस्तपैकी तेलामध्ये ते तळून घ्यायचे असते. हे सर्व जर आईने केलेले आहे माझ्याच. आज मी लाटून दिलं, भरून दिलं आणि आईने अशा प्रकारच्या तेलामध्ये, गरम तेलामध्ये तळले एकदम मंद आचेवर. आणि अशा प्रकारे आमचे तयार झालेले आहेत. थँक्यू.